सकाळच्या वाजल्यात 6 आणि आपण घाटावरती चाललो आंघोळीला. एकदम अंधार आहे. काही लोक इकडे शेकतायत. हा सीताराम आश्रम, पाठीमागे जी लाईट दिसते तर तो चला आपण आंघोळ करून आरती घेऊन लगेच निघू. तटावरूनच रस्ता आहे आपल्याला जायला पुढं. नर्मदे हर. तर आज आपला परिक्रमेतला 59वा दिवस आहे आणि आपण आज अलीगंजमधून निघतोय. सकाळच्या 7 वाजल्यात. आपण सकाळी मस्तपैकी मैयाच्या तीरावरती आंघोळ्या केल्या, आरती घेतली आणि हे आपण तुम्ही जे मागं बघताय तर हे रेवाश्रम, सीताराम आश्रम, रेवानगर सिद्धघाट. तर आपण आत्ता निघतो इथून आणि आपल्याला तटावरून 4 ते 5 किलोमीटरवरती रस्ता आहे सरळ. बघू कोणत्या गावामध्ये निघतोय ते. तर ते म्हटले की आज बराच रस्ता हा तटावरून दिसतोय. एक पुढं 4-5 किलोमीटरवरती गेल्याच्यानंतर तिथून परत ते म्हटले रस्ता लागेल तुम्हाला पुढं. तर आपण निघलो होतो. मागचा हे जे इथून गेट आहे खाली घाटावर जायला आणि तसाच तिकडून पुढं रस्ता आहे. पण पुढच्या गेटून निघत असताना मागून एक जण पळत आला. त्याने इथं गाडी लावलेली की तो म्हटला की बालभोग घेऊन जा. तर आपण आता बालभोग घेण्यासाठी थांबलो आहे. त्यांची थोडी वाट बघू आणि बालभोग करून पुढे निघू. हा सीताराम आश्रमाचा परिसर आहे. आपण रात्री थांबलो होतो इथं. वरती पण हॉल आहे आणि खाली पण हॉल आहे. हा तर सगळे आम्ही एकदम तयार आहेत बॅगा घेऊन. थोडी वाट बघू बालभोगाची आणि निघू. हे रात्री लोक आलेले आहेत, म्हणजे पहाटे 3-4 वाजता. खूप लांबून लोक येतात इथं. इथं येऊन दिवसभर थांबायचं, जेवण बनवायचं, स्वयंपाक बनवायचा. त्यानंतर नर्मदा मैयाच्या किनारी स्वयंपाक करून जेवण करायचं, स्नान करायचं, दर्शन घ्यायचं आणि दिवसभर थांबतात इथं. असे आपण काल 4 वाजता इथं पोहोचलो होतो. अशा भरपूर गाड्या होत्या, भरपूर गर्दी होती इथं. त्याप्रमाणे आत्ता पण सकाळ सकाळ आलेले आहेत भरपूर जण. पलीकडे एक ट्रॅक्टर आहे, इकडे एक आहे. तर चला, हे नर्मदा मैयाचं पात्र मस्तपैकी सूर्य उगवायला लागला आहे छान असा आणि आपल्याला आता तटावरून रस्ता आहे. इथून खालून रस्ता आहे आपल्याला जायला. घाट मस्त आहे, लोक पण भरपूर येत आहेत. पण घाट बनवलेला नाही. बाकी बऱ्यापैकी घाटांचे कामं झालेले जे गावातली घाट आहेत. पण इथं घाट झाला पाहिजे लवकर. हे बरेच परिक्रमाचे पुढं चालत आहेत. हे तटावरती इथं पण आश्रम आहे, ठाकूरबाडी मा नर्मदा आश्रम. हे जे रायसेन जो जिल्हा आहे तर या जिल्ह्यामध्ये जेवढे आपण नर्मदा तटावरून गावं आहेत प्रत्येक गावामध्ये आश्रम आहे. जे आपण मागं सिहोर जिल्हा गेला तर त्या गावामध्ये तरी काही गावांमध्ये आश्रम नव्हते. पण रायसेन जिल्ह्याची खास गोष्ट ही आहे की इथं प्रत्येक गावामध्ये तुम्हाला आश्रम भेटणार. एक नाही तर कधी कधी 2-3 आश्रम भेटतात. बघू आपण कुठपर्यंत आपल्याला रायसेन लागतोय, त्यानंतर कुठून नरसिंगपूर लागतोय किंवा कोणता लागतोय ते. शिवणी गावाच्या पुढे आल्याच्या नंतर या ठिकाणाहून आपण आता वरती चढतोय. हे समोर नर्मदा मैयाचं पात्र खूप लांब गेलं इथं. तर अलीकडं सगळी वाळू आहे, रेती, आणि समोरून वरती जाण्यासाठी रोड आहे. कारण आता सरळ रोड संपला, वरती ॲरो दाखवला आहे. इथून आपल्याला वरती जायचं आहे.
बघू पुढं रस्ता वरून हा वरून तटावरून आहे की लांबून येते. आपल्याला हा रस्ता लागलाय. हे शिवनी गाव आहे. मागं जे आश्रम होतं मैयाच्या तीरावरती, तर तिथून पण ते पण आश्रमच होतं, पण अलीकडं होतं गावाच्या. आपण आता गावाच्या पुढं निघतोय. रस्ता लागलाय आपल्याला. नर्मदा मैयाचा तट जवळूनच आहे. नर्मदे हर. दोन्ही साईडनी, या साईडनी काट्या लावल्यात आणि या साईडनी तारेचं कंपाऊंड केलेलं आहे. ह्या जे समोर गुरं दिसत आहेत तर या गुरांसाठी. हे असे गुरं हे सोडून दिलेले गुरं राहते तिकडं, त्यामुळे यांना अशा पद्धतीने कंपाऊंड कुंपण करावं लागतं. हे त्यातून पण उड्या खाऊन जातात. आत्ता मागं आपण जस्ट तटावरून चाललो होतो त्यावेळेस एक गाई आतमध्ये चरत होती गावामध्ये. हे बराह कलान गाव आलं आहे आपल्याला. तर सीताराम आश्रम आणि मार्ग, तर दोन वेगवेगळ्या ह्याच्यावर दाखवला आहे. नर्मदे हर महाराज जी, ये परिक्रमा मार्ग कौन सा है? यही रास्ता है, ये आश्रम के लिए दिखाया है. आश्रम यहाँ से भी आश्रम में। अच्छा, पर बीच में का रास्ता यही है? बीच में का रास्ता माई के किनार किनार की रास्ता है। अच्छा, यहाँ से? हाँ जा। अच्छा, आश्रम में जाओ तो माई किनारे पहुँचो। अच्छा, किनारे से कितना, किनारे से आगे कौन सा गांव है? खुनिया पड़ेगा। कितना किलोमीटर किनारे? 2 किलोमीटर किनारे से रास्ता? किनारे, और 3-4 किलोमीटर के तो भान। अच्छा अच्छा, हाँ, रास्ता ही बिल्कुल किनारी। 3-4 किलोमीटर. हाँ, और जाम लगेगा भारी चक्कर। अच्छा, ये सब रास्ते जी महाराज जी जे हैं तो जय रास्ता से जे हैं कैसे कहते हैं जाना ही। हाँ, तुम जई जाओ महाराज, चाय पी लो मन चाय। नर्मदे हर. हे सायकलीवर याच रस्त्याने जावं लागते, पण आपले तात्या ते मागं राहिलेत. आपण थोडा वेळ थांबू. चला, परिक्रमा मार्ग पण दाखवला इथं. चलो महाराज आगे चलो, ले रहा है। चला, आपण गल्लीतून चाललोय, गावातून बराह कलांमधून. नर्मदे हर. परिक्रमा मार्गावरच सकाळ सकाळ परिक्रमा वासियांसाठी चहा प्रसादी घेऊन बसलेत. हा, नर्मदे हर. आज आपल्याला भरपूर रस्ता असा आहे जो 1 किलोमीटर गावातून, परत 2-3 किलोमीटर हा तटावरून. आपण आत्ता या ज्या कलान गावामध्ये, बर्मा कलान, तर तिथून आपण वर आलतो. तर आता इथून परत आपल्याला तटावरून 2-3 किलोमीटर जायचं. त्यानंतर पुढे एक गाव आहे, परत मोहत कलान काहीतरी गाव आहे पुढं. तर तिथून परत खाली जरासा बोळीतून आपण गावातून रस्ता आहे, तर तिथून तटावर चाललोय. एक तट एकदम माझ्या समोर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. गावातून सगळ्यांना आपण नर्मदे हर बोलत चालायचं, तेवढाच जप होतो. चला, आलोय आपण तटावरती. हा या बराह कलांमधला तट. हा, हे गाव होतं. हे नर्मदा परिक्रमा मार्ग जो केतुघन आहे ते 4 किलोमीटर इथून. खालूनच मार्ग आहे. हां, चला 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 चला. हे बराह कलांमधला घाट आहे पुढं समोर, आणि आपण आता चाललोय पुढं केतुघनला. पात्र भरपूर मोठं आहे मैयाचं. हे आपण खालून भरोचून जसं निघलो तर त्याप्रमाणे पात्र आता वरती अमरकंटककड
असं छोटं छोटं आता इथं मोठं आहे, पण जबलपूर नंतर असं छोटं छोटं होत जाईल. आणि अमरकंटकला एकदम कमी म्हणजे आपण एका ढांगेमध्ये पात्र पार करू शकतो, एवढंसं छोटं स्वरूप आहे मैयाचं. असा रस्ता आहे कडेनं. बरं, हा कलांमधलं जे मुलं आहेत किंवा तरुण आहेत तर हे आपण परिक्रमावाल्यांनी जेवढा कचरा वगैरे टाकलेला आहे रस्त्यावरती किंवा काही झालेला, तर ते साफ करतायत. आपण आलो तिथपासून पूर्ण साफ केलेला आहे. आणि आतमधला जो असेल तो पण वरून काढतायत ते. नर्मदा स्वच्छता समिती बरहा कलान, नर्मदा जी के आसपास कोई गंदगी न करे, नर्मदे हर. राहुल केवट. चलो भैया, नर्मदे हर. एकदम बढ़िया काम कर रहे हो. आपण तटाने चाललोय आणि याच्यावरती एक खुनिया गाव आहे. आता आपण खुनिया गावापासून पुढे चाललोय. तर हे खुनिया गावातले बाबा आहेत. आपल्याला फक्त जे बालभोग आहे किंवा काही जर भेटत असेल तर ते गावातच न भेटता आपल्याला इथं पण व्यवस्था करता येत गावातले काही. कारण परिक्रमावासी सगळे इकडून चाललाय. ज्यांची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, काही देण्याची इच्छा आहे, तर ते इथं पण आपल्याला आणून देता येत. आज आपण इथं बालभोगमध्ये त्यांनी मस्तपैकी चणे आणले होते. चला, इथं चणे खायचे, नर्मदा मैयाचं पाणी पिऊ आणि आता निघू. बाबाजी नर्मदे हर. आपण आत्ता पाठीमाग जिथं चणे खाल्ले, तर त्याच्या पुढे आल्याच्या नंतर हे केतोघनमधला आश्रम लागले आपल्याला. एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती आहे. छान असं मस्त वातावरण आहे. आणि इथंच थोडंसं घाट आहे परिक्रमावाल्यांना जाण्यासाठी. आणि तर हे जे बाबा आहेत, तर त्यांनी इथं आपल्याला आश्रमावरती थांबवून घेतलं आहे. आत्ता वाजले 9:30. तर मस्तपैकी सकाळ सकाळ आपल्याला ते स्वयंपाक बनवता येते आणि म्हटले जेवण करून जा. तर चला, आपण थांबलो इथं आणि जेवण करून आपण पुढं जाऊ. असाच तटावरून रस्ता आहे पुढं आपल्याला. ऐसी तट से रास्ता है ना आगे? अच्छा अच्छा. मस्त स्वयंपाक चालू आहे. नर्मदे हर बाबा. भाजी वगैरे बनते. आपण ज्या आश्रमावरती थांबलो इथं खाली जेवणासाठी 9:30 वाजता, तर ते शांकरी आश्रम आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या पण नाव दिलेलं आहे त्याला. तर ते जे महाराज आहेत आपल्याला सेवा देत आहेत. तर हे तटावरती जे आश्रम त्यांनी जे मागं दिसतंय पाठीमागं माझ्या, तर ते फक्त त्यांनी खाली सेवा देण्यासाठी टाकले. म्हणजे जे परिक्रमावाले तटावरून जात आहेत, तर ते वरती येत नसल्यामुळं ते खाली सेवा देत आहेत. पाठ 3 वाजल्यापासून ते उठलेले आहेत. 6 वाजता त्यांनी बालभोग सुरू केला आहे. तर ते जे बाबा आहेत, तर त्यांची दंडवत परिक्रमा पूर्ण झाली. त्यामुळे त्यांना दंडवत महाराजच म्हणतात. दंडवत परिक्रमा पूर्ण केल्याच्या नंतर त्यांना या गावामध्ये जागा दिली, जे की खुनिया केतोघन आहे. तर आपण चालू आहे त्यांच्यावरती जे मंदिर आहे आणि आश्रम आहे जे परिक्रमावासी थांबण्यासाठी. तर आपण तिकडं चाललो आहे. एकदम मस्त स्वभाव त्यांचा. जेवण करू, स्वतः जेवण बनवतात ते. 40-50 लोकांचं एकटेच. आतमध्ये आपण तिथून आलतो त्यावेळेस ते स्वयंपाक बनवत आहेत. आज आम्हाला म्हटले की मस्त पनीरची भाजी आहे, ती खाऊन जा, पुढं जाऊ नका आज. आपण त्यांच्या आग्रहास्तव थांबलो. मुळात ते विदर्भाचे आहेत, पण भरपूर आळंदीलाच शिक्षण झालं. 4-5 वर्ष ते आळंदीला होते. त्यामुळं त्यांनी जोग महाराजांचं नाव दिलं आहे संस्थेला, सद्गुरू जोग महाराज शांकरी आश्रम केतोघन. तर आलोय आपण आश्रमाकडं. बघू, आपण इथं दर्शन घेऊ वरती. हे समोर शेड दिसतंय, तर इथं परिक्रमावासींची व्यवस्था आहे.
ते राहायला पण वरतीच आहेत, पण आत्ता खाली फक्त त्यांनी काही दिवसापुरतं जे खाली नर्मदा मैयाचा किनारा आहे तर त्यावर तिथं आश्रम हे केलेलं आहे, टाकलेलं आहे, ते तिथंच थांबतात आणि इथं मंदिराचं अजून काम चालू आहे. चला आपण जाऊ खाली. ते म्हटले लवकर या. त्यांनी आपल्याला आल्याला सांगितलं होतं की आम्ही एक जास्त वेळ घेणार नाही तुमचा, ते एक अर्धा तासातच जेवण बनवतो आहे म्हणून. तर ते म्हटले वरून जाऊन लवकर या. चला आपण लगेच खाली जाऊ आणि जेवण करू. मस्त या साईडला भाजीपाला उगवला आहे, पालकाची भाजी आहे, त्यानंतर पलीकडं कोथिंबीर आहे, वांग्याची काही झाडं आहेत, मिरच्या आहेत. एकदम मस्त असं नर्मदा मैयाच्या पाण्यावरती आलेलं हे सगळं भाजीपाला आणि नर्मदा मैयाचं प्यायला पाणी, यापेक्षा अजून काय पाहिजे. आज नर्मदा परिक्रमा सुरू केल्यापासून आपला आज पहिलाच असा योग आला आहे आपल्याला की आपण एकदम नर्मदा मैयाच्या तटावरती बसून जेवण करतो आहे. म्हणजे आश्रमवरती असेल तर आपण करत होतो, पण आज एकदम हे पात्र समोरून वाहत आहे मस्तपैकी आणि आपण आज जेवण करतो आहे आज इथं. पण मस्त जेवण झालं आपलं एकदम तीरावरती. आज पहिल्यांदा असं जेवण झालं की जे तीरावरती बसून झालं. आत्तापर्यंत आश्रम तीरावरती होते पण वरती. आत्ता आपण फर्स्ट टाईम ज्या परिक्रमेमध्ये तीरावरती जेवलो आहे आणि आपण निघतोय पुढं. आता असा पगडंडीने रस्ता आहे कडेने आपला, तर बघू आपण हा रस्ता कुठं वरती गावामध्ये निघतोय ते. आपण विचारलं होतं पण ते गावाचं नाव लक्षात नाही राहिलं आपलं पुढचं. तर चाललोय. आबा येत आहेत मागून, बाकी सगळे गेलेत पुढं. तर जेवण करून आपण पुढं आलोय आणि ज्याप्रमाणे सकाळी पण गर्दी होती तीरावरती जे अलीगंज गावामध्ये, तसेच सगळे इथं पण लोक जमा झालेले आहेत नर्मदा मैयाच्या तीरावरती. एकदम समुद्रासारखी वाळू इथं आणि त्याच्यामध्ये सगळ्या गाड्या, सगळे दुकानं लागलेले आहेत. त्याचप्रमाणे सगळे स्नान करतायत, जेवण करतायत, स्वयंपाक बनवतायत आणि आपल्याला इकडनं हा मार्ग आहे परिक्रमेतला. असते एकदम बीचवर ज्याप्रमाणे वाळू असते किंवा बीचवरची रीती असते, आपण तसंच बराच वेळापासून चालतोय. आपल्याला वाटलं मागंही अशा एका वेळेस अशीच गर्दी होती, पण ते सगळे वाळू उपसण्यासाठी लोक होते. पण इथं सगळे स्नान करतायत, त्यानंतर इथंच येऊन जेवण बनवतायत. मस्त आहे. बघू आपल्याला कोणतं तरी गाव लागले पुढं. मला वाटतं इथूनच वरती जायला रस्ता आहे. इथे आपल्याला जे 4 किलोमीटर गाव दाखवलं होतं, तर हे ते केतुवान गाव आहे आणि इथून एक वरून पण डांबरी रस्ता आहे जो की तटावरून जातो पण थोडासा लांबून जातो. तर आपण चाललोय तटावरून, कारण ते सांगतायत की तटावरून पण रस्ता आहे पुढच्या गावापर्यंत. चला बघू, जेवढं आपल्याला तटावरून शक्य होईल जिथं रस्ता असेल तर तिथं आपण जाऊ. आता भरपूर गर्दी व्हायला लागली, तर गाड्या येत आहेत. मस्त वाळू आहे सगळीकडं, एकदम बीचवर आल्यासारखं वाटतंय. पलीकडं फक्त समुद्र कमी आणि झाडं दिसत आहे, पण पलीकडं मधून मैया वाहती आहे. हे आपल्याला तीरावरून जाण्यासाठी असे झेंडे लावलेले आहेत आणि हे एक नर्मदा मैयाला जी उपनदी मिळते तर तिचं पात्र आहे. तर हे पाणी इथपर्यंतच पोहोचतं आहे, इथून खाली जिरून जातं आहे. आपल्याला असंच पुढं कडेकडेने वरती झेंडे लावलेले आहेत. चला आपण तिकडनं चाललोय. पण ह्या वाळूमध्ये चालायला जरा थोडासा त्रास होतोय, कारण समुद्रावर आपल्याला चालायला भारी वाटतं बीचवरती. त्यावेळेस आपण निवांत असतो तिकडं,
इथं कसं पाठीवरती ओझं आहे आणि ह्या वाळूतून चालायला एक एक पाऊल जड जातोय. आपला पूर्ण दिवस वाटतंय तटावरूनच जातोय, कारण सकाळपासून आपण फक्त तटावरून चालतोय. एक थोडेसे फक्त 1-2 किलोमीटर लागले होते जे आपण रस्त्याने गेलतो, नाही तर आज पूर्ण दिवस तटावरून. पलीकडं पण तेवढीच गर्दी आहे दक्षिण तटावरती, जेवढी आपल्या उत्तर तटावरती मागचं गाव गेलं तिथं होती. तर चाललोय आपण सरळ. आता इथं आपल्याला काही बोर्ड वगैरे नाही आहेत दाखवायला की मार्ग कसा आहे, पण आपण विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की सरळच आहे, कारण काही मार्ग या टेकडीवरून वरती पण गेलते. आता आपल्याला लागला आहे हा जो निसरडा मार्ग आहे, हे गव्हाला पाणी दिल्यामुळं भाऊ सटकतंय बरं का. हो, इथून किनाऱ्यावरचा रस्ता संपला आपल्याला. आता इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती जाऊन बघू आपण रस्ता कुठून येते. बराच वेळ झाला, बराच लांब आपण किनाऱ्यावरून चालत आलो आहे. म्हणजे सकाळी निघलो होतो आपण 7-7:30 वाजता, तर तेव्हापासून आत्ता वाजलेत 12. मध्ये आपल्याला जेवणाला 1 तास वेळ गेला. नाही तर आपण नॉनस्टॉप कंटिन्यू चालत आलो किराण्यावरून. चला थोडासा चढ आलाय. बाबाजी हे रस्ता आहे ना? हा चला, हाच रस्ता आहे पुढं. नाही आता किनारा संपला आता. नाही चला आपण चाललोय पुढं. सगळं पाणी दिलेलं आहे इथं. या शेतातून 2-3 वाटा गेल्या आहेत, तर विचारू आपण रस्ता कुठून येते. नर्मदे हर. एक जुना आश्रम दिसतोय हा, पण आता सध्या कोणी नाही आहे इथं. चला आपण रस्त्याने जाऊ, कुठेतरी रस्ता निघणच हा पुढं. हो, कोणीतरी आलं विचारू बाबा मग त्यांना, नर्मदे हर कोई है? चला नाहीये कोणी इथं. आपण 13 वरती निघल्याच्या नंतर हे जे गाव आले ते मोहोत कलान गाव आलं आहे आपल्याला. आणि इथं नर्मदा मैया आणि दुधी नदी आहे. पलीकडून जी नदी आलेली तर ते दुधी नदी आहे. तर या 2 नद्यांचा संगम आहे इथं. तर चला आपण मोहोत कलान गावाच्या पुढं आता निघतोय थोड्याच वेळात. हे उडिया गाव आहे. तर इथून बोरास हे जे गाव आहे तर ते 6 किलोमीटरवरती आहे. बोरास घाट नर्मदे हर यही रास्ता है सीधा आगे. बोरास है, दूसरा कोई गाँव है? अच्छा अच्छा. तर याच्या पुढं सुलतानगंज आहे आणि त्यानंतर पुढं बोरास. तर हे आलंय सुलतानपूर गाव.
इथून बोरास 2 ते 3 किलोमीटरवरती राहिले. आपण एका जागेवर बसलो, तात्यान ते मागे राहिले होते. चला परिक्रमा मार्ग दाखवला इकडं ह्या पत्र्यावरती. नर्मदे हर. हे आपले अनिरुद्ध कांबळे काका, अजित अनिरुद्ध कांबळे, मुंबई. यूट्यूब चॅनल आहे. हां, अच्छा अच्छा अच्छा. नर्मदे हर. हे आलं बोरास. तर आपण बोरासमधून उजवीकडे जातोय. इथं परिक्रमा मार्ग दाखवला आहे, नर्मदा परिक्रमा मार्ग आणि अन्नक्षेत्र याच रोडला आहे. तर बोरासच्या पुढं एक 3 किलोमीटरवरती चौरास आहे. आणि बघू आपण आत्ता वाजलेत 4, तर आपण चौरासपर्यंत जाऊ. चला, असंच बोरास थोडंसं आतमध्ये राहतं आणि आपल्याला कडेकडे जायचं आहे. मग याच्या कडेवरून एक पूल आहे पलीकडं जायला, आणि त्या पुलापासून पुढं जायचं आहे आपल्याला. चौरासला रोड आहे. चौरासला जायला रस्ता लांबून दाखवला आहे. जर तटावरून असेल तर तटावरून जाऊ, नाही तर मग बघू, आपण विचारू तिथं कुठं रस्ता आहे का ते. नर्मदे. तर हे बोरास गाव आहे आणि हे दिसतंय. तर हे बोरास गावामधलं परिक्रमावासियांना राहण्यासाठी अन्नक्षेत्र, त्याचप्रमाणे मंदिर आहे इथं. आणि आपण इकडं नर्मदा मैयाचं पात्र आहे या साईडला. आपण चाललो आहे पुढं, बोरासच्या पुढं चौरासला. बोरासच्या पुढं आल्याच्या नंतर आपल्याला हे चौरास गावाच्या अलीकडं नर्मदा मैयाचं पात्र लागले. आणि इथून कडेने रस्ता सांगितला आहे आपल्याला. आपण बराच वेळ ह्या शेतातून आलो आहे. बोरासपासून एक रस्ता आहे जो डांबरीने जातो, पण चौरास त्या रस्त्याने लांब पडतं. त्यामुळं मधून पण एक रस्ता आहे जो की शेतामधून काढलेला आहे. त्याने परिक्रमावासी येतात आणि त्यानंतर हा सरळ तटावरून चौरास गावामध्ये निघतो. बघू चौरास गावामध्ये आश्रम कुठे आहे, कारण आत्ता 5 वाजत आल्यात. आपण 5:30पर्यंत जाऊ आणि मग आज चौरासला थांबू. इथून खाली जायचे. चला, इथून आपण खाली चाललोय. पायऱ्या बनवलेल्या आहेत. हे समोर जे दिसतंय वरती, तर ते आपल्याला मागं सांगितलं होतं की इथं चहा आणि बालभोगची व्यवस्था केलेली आहे. आपण हे उतरून आलोय. कडेकडे रस्ता आहे असाच. चला जाऊ वरती आपण. तिथून पुढं गावात आश्रम आहे. आज परिक्रमेची सुरुवात ही सकाळी अलीगंजमधून एकदम नर्मदा मैयाच्या तटावरून झाली होती. आणि बराच वेळ आपण आज दुपारपर्यंत तटावरून चाललो. त्यानंतर परत रस्ता लागला आणि समोरचे आता चौरास गाव आले. तर चौरास गावामधला जो आश्रम आहे तो एकदम तटावरती आहे. म्हणजे आज आपलं जेवण आणि आजचा मुक्काम हा एकदम तटावरती, रात्री तटावरती झाला. पण आज जे आश्रम आहे, म्हणजे स्कूटी आहे, एक झोपडी टाईप बनवलेलं आहे आश्रम. तर ते एकदम मैयाला खेटून आहे, म्हणजे पाणी मागून वाहतं आहे. तर आपण आत्ता आजचा आपला जो शेवट आहे दिवसाचा, सुरुवातही तटावरून आणि शेवटही तटावरूनच चालतो आहे. आज आपला दिवस एकदम मस्त गेला. पूर्ण जेवण तटावरती बसून आणि मुक्काम पण. तर चला, पुढं जवळच आलं आहे आश्रम. चला दाखवतो. हे बघा पुढं मस्त आश्रम आहे. कडेला हे जे 2 झोपड्या दिसतात म्हणजे कुटी, तर नर्मदा मैयाच्या पात्रावर त्याच्यात वरती या साईडला चौरस गाव आहे. ओरस मागचं आणि हे चौरस. तर बघू जागा आहे का ते, कारण काही परिक्रमावासी आपल्याला लांबून
लांबून पुढे जाताना दिसलेत. नाही तर आपण व्हायचं उगाच खुश मागून आणि ते म्हणायचे पुढं जा. आश्रम 1-1.5 किलोमीटरवरती आहे. आता वर आपण जागा बघू. चला, हे मस्त आश्रम आहे. आपण आश्रमावरती आलो आहे. सद्गुरू जोग महाराज प्रेरित जे सकाळी आपण थांबलो होतो, मेकलसूत फाउंडेशन संचलित, तर हे त्यांचंच आश्रम आहे. आपण दुपारी जे जेवलो तर तेही त्यांच्याच आश्रमावरती. आणि हे एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती ज्याप्रमाणे आपण रिसॉर्ट असतं त्याप्रमाणे आश्रम आहे. मस्तपैकी आरती घेत आहेत सगळे. चला, आपण एकदम वेळेवर पोहोचलो. सूर्यही मावळायला गेलाय आणि या कुटियामध्ये आपण आपले आसनं लावलेत. चला, आरती घेऊ. चला, मस्तपैकी अन्नक्षेत्र आपण जेवण करतोय आणि डाळ भाजी, मेथीची भाजी आणि गुलाबजामुन. हरे कृष्णा 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 हरे. तर आज आपण अलीगंजवरून निघून चौरस हे जे गाव आहे तर या आश्रमापर्यंत आपण आज पूर्ण जवळजवळ 28 ते 30 किलोमीटर चाललो. आणि आपण जे चौरसमध्ये आश्रम आहे तर हे 5 ते 4 महिन्यासाठीच उभं केलेलं आहे. पूर्ण मागं जे स्ट्रक्चर दिसतं आहे ते बांबूचं पूर्ण, जे आपले सद्गुरू जोग महाराज आहेत तर त्यांच्या संस्थेतले विद्यार्थी आहे. तर त्यांनी हे पूर्ण जे फाउंडेशन आहे त्याच्या अंतर्गत पूर्ण हे उभं केलेलं आहे. तर आज आपण 28 चाललो. वरती आपल्या पाठीमागं चौरस गाव आहे आणि एकदम कडेला, मैयाच्या कडेला हे आश्रम आहे. तर चला, भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. जर व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नर्मदे हर. भेटू उद्या परत पुन्हा.